नमस्कार. तुमचे ब्लड प्रेशरचे आकडे काय सांगतात? चला बघूया या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड करूया. पहिला की ब्लड प्रेशर म्हणजे काय, दुसरं ब्लड प्रेशरच्या कॅटेगरीज कोणत्या कोणत्या आहे, आणि तिसरं आपण याच्यासाठी काय करू शकतो. तर चला सुरू करूया. ब्लड प्रेशर म्हणजे काय? ब्लड प्रेशर म्हणजे जेव्हा जेव्हा तुमचं ब्लड तुमच्या आर्टरी मधून फ्लो होतं तेव्हा तेव्हा ते त्या आर्टरीवर प्रेशर आणतात. तर डेफिनेशन असते ब्लड प्रेशरची, द प्रेशर एक्झर्टेड बाय फ्लोईंग ब्लड ऑन द लॅटरल वॉल्स ऑफ द आर्टरी. साधं एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर जो रबरचा पाईप असतो ज्याने आपण झाडांना वगैरे पाणी देतो, जेव्हा त्यातून पाणी जात नसतं तेव्हा तो चपकलेला असतो. जसं आपण पाणी सुरू करतो तर तो प्रसरण पावतो, आणि समजा तो जर जुना असेल आणि तो थोडासा फुटला असेल तर प्रेशरने त्यातून पाणी बाहेर पडतं. ते का बाहेर पडतं? कारण त्या पाईप मधून प्रेशरने पाणी वाहत असतं. तसंच आपल्या आर्टरीज मधनं ब्लड हे वाहत असतं, त्या प्रेशरला ब्लड प्रेशर म्हणतात. तर ब्लड प्रेशरचे हे 2 आकडे असतात. पहिला त्याला वरचा आकडा म्हणतो, त्याला म्हणतात सिस्टोलिक, आणि दुसरा जो खालचा आकडा असतो म्हणतो त्याला म्हणतात डायस्टोलिक बीपी. तर सिस्टोलिक बीपी म्हणजे काय? जेव्हा तुमचं हार्ट कॉन्ट्रॅक्ट करतं तेव्हा जे प्रेशर येतं तेव्हा सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणतात, आणि डायस्टोलिक म्हणजे जेव्हा तुमचं हार्ट रिलॅक्स होतं तेव्हा जे प्रेशर असतं त्याला डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणतात. तर ब्लड प्रेशरचे 2 आकडे, पहिला जो वरचा तो सिस्टोलिक, आणि दुसरा जो खालचा असतो त्याला डायस्टोलिक म्हणतात. तर ब्लड प्रेशरला 5 कॅटेगरीज मध्ये डिवाइड केला आहे. पहिली कॅटेगरी म्हणजे नॉर्मल ब्लड प्रेशर. तर नॉर्मल ब्लड प्रेशर हे सिस्टोलिक म्हणजे वरचं बीपी 120 पेक्षा कमी, आणि डायस्टोलिक बीपी म्हणजे खालचं बीपी हे 80 पेक्षा कमी असतं. त्यानंतरची कॅटेगरी येते एलिव्हेटेड बीपी. एलिव्हेटेड म्हणजे जेव्हा सिस्टोलिक ब्लड प्रेशर हे 120 ते 129 च्या मध्ये असतं, आणि डायस्टोलिक बीपी म्हणजे खालचं बीपी हे 80 पेक्षा कमी असतं. त्यानंतरची कॅटेगरी येते स्टेज 1 हायपरटेन्शन. तर स्टेज 1 हायपरटेन्शन मध्ये ब्लड प्रेशर सिस्टोलिक जे असतं ते 130 ते 139 च्या मध्ये, किंवा डायस्टोलिक म्हणजे खालचं बीपी हे 80 ते 89 च्या मध्ये. या 2 पैकी एक जरी रिडिंग असेल तरी स्टेज 1 हायपरटेन्शन असतं. स्टेज 2 हायपरटेन्शन मध्ये सिस्टोलिक म्हणजे वरचं ब्लड प्रेशर हे 140 पेक्षा जास्त, किंवा डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे खालचं बीपी हे 90 पेक्षा जास्त. या 2 पैकी एक जरी असेल तरी स्टेज 2 हायपरटेन्शन म्हणतात. आणि 5वी शेवटची कॅटेगरी म्हणजे हायपरटेन्शन क्रायसिस, जी एक इमर्जन्सी सिच्युएशन असू शकते, जिथे वरचं बीपी हे 180 किंवा त्यापेक्षा जास्त आणि खालचं बीपी हे 120 किंवा त्यापेक्षा जास्त. या 2 पैकी एक जरी असेल तर त्याला हायपरटेन्सिव्ह क्रायसिस असं म्हणतात. चला बघूया या प्रत्येक स्टेजमध्ये आपण काय करू शकतो. तर नॉर्मल आणि एलिव्हेटेड या ब्लड प्रेशरच्या स्टेजेसमध्ये विशेष काही करायची गरज नसते. एलिव्हेटेड ब्लड प्रेशरच्या व्यक्तींना थोडं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जसं वेट रिडक्शन आणि सॉल्ट रिस्ट्रिक्शन याने त्यांचं बीपी नॉर्मल येऊ शकतं. स्टेज 1 हायपरटेन्शनच्या लोकांना सुद्धा अकॉर्डिंग टू देअर रिस्क, त्यांना किती रिस्क आहे पुढे भविष्यामध्ये हार्ट अटॅकची, स्ट्रोकची, हे पाहून त्यांचे डॉक्टर गोळी द्यायची की नाही ते ठरवतात. स्टेज 2 च्या ब्लड प्रेशरच्या पेशंटला युजली डॉक्टर गोळ्या सुरू करतात, आणि हायपरटेन्सिव्ह क्रायसिसमध्ये इतर इमर्जन्सी सिच्युएशन असते तर कदाचित पेशंटला ऍडमिट करून सुद्धा त्याचं बीपी कंट्रोल करावं लागू शकतं. तर ब्लड प्रेशर कंट्रोल करणं हे फार महत्वाचं आहे. त्यासाठी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जे तुमचे डॉक्टर सांगतील, रेग्युलर एक्सरसाइज, वेट रिडक्शन आणि सॉल्ट रिस्ट्रिक्शन. ब्लड प्रेशरच्या गोळ्या नियमित घ्या, त्यांना स्किप करू नका, आणि तुमचे डॉक्टर जे जे तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतील त्या रेग्युलरली फॉलो करा. मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.